नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवत आहे मस्त अशी डाळ सोड्याची भाजी। सोडा म्हणजे एक थोडक्यात सुकलेली कोळंबी, त्याला सोडा असं म्हणतात। जरा महाग भेटतो पण खायला इतका चविष्ट लागतो ना। अशा पद्धतीने भाजी करून पहा, खूप टेस्टी भाजी होते। तर मी इथे तेल टाकलेलं आहे कढईत, कांदा मी फ्राय करून घेते बारीक चिरलेला। कांदा लाल झाल्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो, ते दोन्हीसुद्धा छान परतून घ्यायचं आहे। मग टाकायचे आहेत आपले मसाले। तर मी इथे थोडीशी हळद टाकली आहे, कांदा मसाला टाकला आहे 2 चमचे, छान परतून घ्यायचा आहे। आणि मग त्याच्यामध्ये टाकायचा आहे नंतर सोडा। तर सोडा मी इथे भाजीची तयारी करण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवला होता आणि डाळसुद्धा मी कोमट पाण्यात भिजत ठेवली होती। तर पहा, मी इथे स्वच्छ धुवून सोडा टाकलेला आहे, त्याच्यानंतर टाकलेले आहे डाळ। सोडा पटकन शिजला जातो, डाळीला थोडा वेळ लागतो शिजायला, त्याच्यामुळे इथे पाणी आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे। पहा, मी इथे परतून घेतलेलं आहे छान असं आणि मग टाकत आहे पाणी। तर 10 ते 12 मिनटं आपल्याला भाजी शिजून द्यायची आहे व्यवस्थित, आणि जशी घट्ट पातळ पाहिजे तसा तुम्ही रस्सा ठेवू शकता। रस्सासुद्धा खायला खूप छान लागतो, पण डाळ टाकली की थोडं लपथपीत अशी भाजी करायची, खूप टेस्टी लागते चपाती भाजीसोबत। आणि नंतर कोथिंबीर वरतून टाकून मस्त अशी सर्व केलेली आहे डाळ सोड्याची भाजी। नक्की ट्राय करा, रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।